माझे वडील धरून मला 3 चुलते, माझे वडील 1 नंबरचे. थोरले भाव असून सुद्धा भावांशी प्रेम कसं करावं, भावांना भावजायांना एकत्र कसं धरावं, कुटुंबाला एकत्र कसं ठेवावं, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. स्वतःला कमी परंतु दुसऱ्याला जास्त मान देणारे असे वडील होते. स्वतःच्या पोरगीचं कौतुक कमी परंतु दुसऱ्या लेकरांचं कौतुक जास्त, हे आम्ही कानाने जास्त ऐकलेलं आहे आणि डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीही चढाव बातम्या किंवा चढाव गोष्टी नाही आहेत आणि हे डोळ्याने पाहिले. माझं सगळं गाव विसापूर हे त्याला साक्षी आहे. वडिलांनी कायम सुंदर जगायला शिकवलं आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे हे त्यांचे भाऊ सुद्धा. मला खरंच या कुटुंबाचं कौतुक करावं असं वाटतंय. माझे चुलते म्हणून त्यांचं मी कौतुक करत नाहीये, पण एकदा जोरदार टाळ्या माझ्या या बहिणीसाठी, माझे 2 भाऊ, माझे चुलते. हे बापूंनी जेव्हा ते आजारी होते तेव्हा कधी एखादा घास कधीही पप्पांना न खाता घातलेला नाही. पहिल्यांदा त्यांना द्यायचे, नंतर ते स्वतः घ्यायचे. परंतु पप्पांचा आजारी पडल्यानंतरचा हा 4-5 वर्षाचा कालावधी आम्हाला डोळ्याने बघायला मिळाला. परंतु ते खरंच भाग्यवान होते आणि त्यांना सुंदर अशा 2 सुना मिळाल्या, सुंदर मुलं मिळाली आणि या मुलींनी सुद्धा त्यांची एवढी सेवा केली आहे महाराज. मी उगीच कौतुक करायचं म्हणून करत नाही, परंतु भाग्यवान आहेत. अगदी रिद्धी सिद्धीच्या रूपात आमच्या घरात ह्या 2 लक्ष्मी आहेत. आणि परकेची मुलगी असली, स्वतःची मुलगी असली तरी सेवाभावामध्ये त्यांनी कधीही फरक पडू दिला नाही. वडिलांनी सुद्धा त्यांना मुलगीसारखं सांभाळलं आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा हा समाज. कुटुंबाचे जेवढे कौतुक करावं तेवढे थोडे. त्यांचे नातलग असतील, त्यांची बहीण असेल, आमची एक आत्या, तिने सुद्धा भरपूर प्रेम केलं. त्यांचे आई वडील हे खूप संस्कारी होते, हेही आम्ही डोळ्याला पाहिलं. त्यांच्यावरती प्रेम करणारे वडिलांनी नेहमी मला साधू संत पुरुषांच्या सान्निध्यामध्ये जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मी अगदी लहान होते त्यावेळी माझ्या समोर बसलेले आमचे आदरणीय आमचे शिवानंद भारती सर महाराजांच्या शिवधाममध्ये आम्ही लहानपणी कार्यक्रमाला जायचो. त्यांचे सुंदर शब्द आमच्या कानावरती पडायचे आणि तिथूनही आम्ही खूप चांगले संस्कार घेऊन पुढे गेलो. दुसरे आदरणीय म्हणजे आमच्या सिद्धेश्वर कुरोलीवरून आलेले माझे यशवंत बाबांचे परम भक्त आमचे बाळदादा, ते सुद्धा शब्दाला मान देऊन इथं आले. खरं तर ते बाहेर कुठं जात नाहीत, परंतु आग्रहास्ते आज ते इथं आले. मी त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते. आणि गुरुवारी आमचे औंधवरून आलेले श्यामपुरी अण्णा, मी यांना आवर्जून याच्याकरता बोलवलं. मी सुंदरगिरी महाराजांना सुद्धा बोलवलं होतं, परंतु अचानक ते ओडिसाला त्यांचं जाणं झालं, त्यामुळे ते इथं पोहोचू शकले नाहीत. असो, परंतु तुम्ही संत महात्मे इथं पोहोचला. तुमच्या कृपाशीर्वादानं ही अगदी 4थी-5वी पासूनची आमचं आयुष्य, आमच्या कुटुंबावरती सुंदर अशी पांडुरंगाची कृपा आहेच आहे. पप्पांच्या सानिध्यात घालवले आमचे अशोक भाऊ असतील, दशरथ महाराज असतील, आमचे बाबा महाराज असतील, बापू महाराज असतील, आमचे जयवंत काका असतील आणि ज्यांनी आज सुंदर कीर्तन केलं त्या महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण यांना मी आज आदरस्तव बोलतीये. आज परक्यासारखं बोलल्यासारखं वाटत असलं तरी माझ्या घरातली माणसं आहेत. माझे वडील नसले, आज यांनी मगाशी एक वाक्य वापरलं, वडील नसले तरी हे सगळे अगदी माझ्या वडिलांसारखे माझ्या पाठीशी उभे आहेत. कधी हाक मारली तरी महाराज ते इथं उभा असतात. वडील आजारी पडले, सगळी मंडळी इथं भेटायला येत होती. अगदी अपशिंगवरून आलेले महाराज असतील, आमचे ओल्यांना शेजारी बसले ते असतील, अगदी आटपाडीवरून आमचे राहुल महाराज दिगंजीकर इथं आलेले आहेत. त्यांची 4 ही छोटीशी मुलं घेऊन असते इथं आले, एवढे लांबून आले. आणि खरं सांगू का, इथं कुणीही पैसा किंवा कोणत्याही अपेक्षेनं आलेलं नाही. इथं सगळे सेवाभावेने इथं सगळे उभे आहेत. बारामतीवरून आले आमचे दिगंबर दादा असतील, सुंदर अशी कलाकार मंडळी आहेत. रोहित दादा असतील, ऋषिकेश दादा असतील, आमचे इंदलकर महाराज असतील. आता कोणाकोणाची नावं घ्यावी, नेरवरून आलेले भजनी मंडळ असेल, सांगलीवरून आलेली सगळी मंडळी असतील, माळवदे काका असतील, आमचे हिंदुराव बाबा असतील, वेळेकरी बाबा असतील, सर्व टाळकरी सागर महाराज असतील. ज्याचं नाव घ्यायचं त्याचं सगळ्याचं कमी महाराज. ठीक आहे ना. माळशिरसवरून आमचे मधले मामा इथं पोहोचले. अगदी राजाच्या कुर्ल्यावरून आमचे पाटील काका इथं पोहोचलेत. आमच्या पप्पांची सगळी मित्रमंडळी इथे. ज्याचं नाव घेईल त्याचं मायबापू मी क्षमा करा, प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, परंतु तुमच्या सगळ्यांची उपस्थित, ज्यांना ज्यांना कॉल झाला ती सगळी मंडळी माझ्या समोर उभा आहे. अगदी माझे 2 सख्खे भाऊ आज माझ्या सोबत आहेत, परंतु या भावांसोबत माझा 3रा भाऊ जे आज सातारा जिल्ह्याचे भाजप पक्षाचे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सचिन भोसले. कधीही त्यांना आवर्जून वाईट प्रसंगात मायबापू आम्ही कधीही हाक मारली तर ते आमच्या कुटुंबासाठी उभे असतात. आणि तो माझा अगदी सख्या भावापेक्षा अगदी त्यांनी जास्तीचं प्रेम या कुटुंबावरती केलं. कोणाचे उपकार मानावेत हे अगदी
मला बोलणं अशक्य झालंय, परंतु वडिलांनी जोडलेली ही नाती आहेत, आपल्या संप्रदायानं जोडलेली ही नाती आहेत आणि ही प्रेमानं उपस्थित असलेली ही नाती आहेत. माझं विसापूर गाव ते तर माझंच कुटुंब आहे असं मला म्हणायला हरकत नाही. अजून काय बोलावं, आमचे माऊली महाराज असतील आणि त्यांच्या प्रेमासह आमचे माने महाराज अचानक इथं यावेत, आमच्या माजी सरपंच असतील, आमचे सागर भाऊ असतील, कैलास नाना असतील, त्या सगळ्यांना महाराज नुसते कॉल केले तर मंडळी इथं लगेच पोहोचले. ताई काळजी करू नका, आम्ही इथे येतोय. काळजी होती, लोक पोहोचतायत, पाऊस आहे, निसर्गानं साथ दिली, या विसापूर गावानं सुद्धा साथ दिली. एका व्यक्तीकडून निरोप दिला, त्यांनी सगळ्याला एकमेकांना निरोप दिले. हे माझं परम भाग्य, वडिलांचं परम भाग्य. आज ते खरंच खूप भाग्यवान आहेत की अशी मंडळी आज त्यांच्या या वर्ष श्राद्धासाठी इथं उपस्थित आहेत. प्रत्येकाचा नावोल्लेख करणं अशक्य आहे, परंतु तरी सुद्धा अतिशय सुंदरीत्या आपण इथं सेवा सादर केली. आमचे बापू महाराज असतील आणि वडिलांबद्दल फक्त 1-2 मिनिट मी बोलण्याची संधी देते आणि ते त्यांच्या बोलण्याबद्दल अगदी उत्सुकतेने 2 शब्द बोलतील. त्याच्यानंतर फुलाचा कार्यक्रम झालेला आहे, आरती होईल आणि पुढचा कार्यक्रम सुंदर असं दिवसभर भजन आहे. भजनाकरता आमच्या साताऱ्यावरून आलेली सगळी बालमंडळी आहे, त्यांचा अर्धा तास एक भजन होईल. त्याच्यानंतर आलेले सर्व कलाकार त्यांचं सुंदर असं भजन होईल. फक्त वडिलांसाठी त्यांना नामस्मरण आवडायचं. वडील म्हणायचे मला भजन आवडेल, माझ्या वर्षश्राद्धाला भजन ठेव. पप्पांना म्हणलं पप्पा मी सगळ्या महाराष्ट्रभर कीर्तन करते, मी कीर्तनही ठेवेन आणि भजनही ठेवेन. ही झालेली वाक्य आहेत महाराज. वडिलांना वाजत गाजत विसापूरला स्मशानभूमीमध्ये न्यायची ही त्यांची शेवटची इच्छा होती. दिदी मला नाही, परंतु वाजत गाजत नाही, भजन करत महाराज विसापूरकरांनी पप्पांना शेवटचा काळ त्यांना सोडवून आले आणि त्यांच्यानंतरच्या स्वतः बोललेल्या सगळ्या इच्छा वडिलांच्या पूर्णत्वाला गेल्या आणि हे सगळं प्रेम तुमच्या उपस्थितीवरून दिसतंय. मी आदरणीय दशरथजी महाराज यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे 2 शब्द व्यक्त करावे. रामकृष्ण.